तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का? जर तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर लिंक नसणार तर तुम्हाला अनेक ऑनलाईन सुविधा घेण्याकरिता अडचणी येऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचे स्वागत करत आहे आपला यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे का आहे, त्याचे फायदे काय आहे, आधार कार्डसोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कसे माहिती करायचे आणि आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक कसे करायचे, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक नसणार तर तुम्हाला वोटिंग कार्ड बनवता नाही येणार, तर तुम्हाला पॅन कार्ड पण नाही बनवता येणार, तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवता नाही येणार, तुम्हाला तुमचे राशन कार्ड पण बनवता नाही येणार, तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी जे आवश्यक असते उद्यम सर्टिफिकेट पण बनवता नाही येणार, आपल्या आरोग्याकरिता 5 लाखपर्यंत मोफत उपचार असलेले आयुष्यमान कार्ड पण बनवता नाही येणार, तुम्हाला तुमचे ई-श्रम कार्ड पण बनवता नाही येणार. महा-डी-बी-टीद्वारा तुम्ही स्कॉलरशिप घेत असणार तर तुम्हाला स्कॉलरशिप आणि महा-डी-बी-टीद्वारा इतर काही शासकीय योजना असणार, तुम्हाला त्याचा पण लाभ घेता नाही येणार. अशा असंख्य योजना आहे ज्याकरिता आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य असते. तर मित्रांनो, मी थोडक्यात आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असणे महत्त्वाचे का असते तुम्हाला आता सांगितलेले आहे. आपल्या आधार कार्डमध्ये कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि मोबाईल नंबर लिंक आहे का नाही आहे ते कसे माहिती करायचे आहे ते आता आपण बघणार आहोत. आपल्या आधार कार्डमध्ये कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आपण ते 3 पद्धतीद्वारे बघणार आहोत. पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला आधार कार्डच्या वेबसाईटमध्ये यायला लागणार आहे. एक तर तुम्ही गुगलमध्ये आधार टाईप करा किंवा UIDAI टाईप करा. आपण गुगलमध्ये आधार टाईप केलेलं आहे. आधार टाईप केल्यानंतर स्क्रीन समोर तुम्हाला UIDAI.gov.in दिसणार आहे, त्यामध्ये क्लिक करा. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा आधारच्या वेबसाईटचा डॅशबोर्ड दिसणार आहे. इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये ओल्ड व्हर्जन दिसणार आहे आणि इथे तुम्हाला न्यू व्हर्जन दिसणार आहे. ओल्ड व्हर्जनमध्ये क्लिक केल्यानंतर जो वेबसाईटच्या पहिलेचा व्हर्जन होता तुम्हाला तो दिसणार आहे. मी दोन्ही व्हर्जनमध्ये तुम्हाला आपल्या आधार कार्डसोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे आपल्याला आपली जे पण लँग्वेज आहे ती लँग्वेज सिलेक्ट करा. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला एवढे सारे ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला आधार सर्व्हिसेस ऑप्शनमध्ये यायचे आहे. आधार सर्व्हिसेस ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे ते माहिती करण्याकरिता व्हेरीफाय अँड आधार नंबरवर क्लिक करा. व्हेरीफाय अँड आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एवढे सारे ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये आपल्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे ते माहिती करण्याकरिता चेक आधार व्हॅलिडिटीवर क्लिक करा. चेक आधार व्हॅलिडिटीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करावा लागणार. आपण इथे आपला आधार नंबर एंटर केला आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर प्रोसीडमध्ये क्लिक करा. प्रोसीडमध्ये क्लिक केल्यानंतर आपला जो आधार नंबर आहे त्याच्यासमोर एक्झिस्ट म्हणून दिसणार आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 4 आकडे इथे आपल्याला दाखवणार आहे. जर आपल्या आधार कार्डसोबत कोणताही नंबर लिंक नाही राहिला तर इथे आपल्याला नल म्हणून दिसून येणार आहे. हे झालं आपण आधार कार्डच्या ओल्ड व्हर्जन मध्ये बघितलो. आता आपण आधार कार्डच्या न्यू व्हर्जन मध्ये आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते बघणार आहे. इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या ओल्ड व्हर्जन न्यू व्हर्जन बघू शकता. आता आपण आधार कार्डच्या न्यू व्हर्जन मध्ये आहे. आधार कार्डच्या न्यू व्हर्जन मध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. जर तुमच्या समोर आधार कार्डच्या नवीन वेबसाईटचा असा व्हर्जन आला तर माय आधार मध्ये क्लिक करा. माय आधार मध्ये क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर डाउनलोड ऑर ऑर्डर कार्ड ह्यामध्ये आल्यानंतर शो ऑल सर्व्हिसेस मध्ये क्लिक करा. शो ऑल सर्व्हिसेस मध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा वेबसाईटचा डॅशबोर्ड येणार आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस असा हेडलाईन दिसणार आहे. या चेक आधार स्टेटस मध्ये क्लिक करा. या चेक आधार स्टेटस मध्ये क्लिक केल्यानंतर जो पण आपला आधार नंबर आहे ना, जो पण आपला कॅप्चा आहे तो एंटर करा. आपला आधार कार्ड आणि कॅप्चा एंटर केल्यानंतर प्रोसीड मध्ये क्लिक करा. प्रोसीड मध्ये क्लिक केल्यानंतर जसं मगाशी तुम्हाला आधार कार्डचा स्टेटस दिसत होता सेम तसंच बिलकुल तुम्हाला आधार कार्डचा स्टेटस दिसत आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे आखरीचे 4 आकडे तुम्हाला इथं दिसत आहे. अशा पद्धतीने आपण आधार कार्डच्या वेबसाईटवरून आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आपण ते चेक करू शकतो. आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे
ते माहिती करण्याची दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला सर्वात आधी RTOच्या वेबसाईटमध्ये यावं लागणार आहे. आपण गुगलमध्ये www.parivahan.gov.in टाईप करा, एंटर करा. एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर असा RTOची वेबसाईट येणार आहे. खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर ऑनलाईन टेस्ट अपॉइंटमेंट असं ऑप्शन येणार आहे. याच्यामध्ये क्लिक करा. ऑनलाईन टेस्ट अपॉइंटमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करा. इथे आपला जो पण स्टेट आहे तो आपला स्टेट सिलेक्ट करा. आपला स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे अप्लाय फॉर लर्नर लायसन्स मध्ये क्लिक करा. अप्लाय फॉर लर्नर लायसन्स मध्ये क्लिक केल्यानंतर कंटिन्यू मध्ये क्लिक करा. कंटिन्यू मध्ये क्लिक केल्यानंतर हा जो पहिला ऑप्शन आहे ॲप्लिकंट डज नॉट होल्ड एनी ड्रायव्हिंग लर्नर लायसन्स इश्यूड इन इंडिया हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आणि ह्या सिलेक्ट मध्ये जाऊन जनरल ऑप्शन सिलेक्ट करा, नाही तर कोणता पण ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सबमिट मध्ये क्लिक करा. सबमिट मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर दोन ऑप्शन येणार आहे. सबमिट वाय आधार ऑथेंटिकेशन मध्ये क्लिक करा. इथे सबमिट मध्ये क्लिक करा. सबमिट मध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येणार आहे. ओके वर क्लिक करा. ओके मध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन येणार आहे, एक आधार नंबर म्हणून आणि दुसरा व्हर्च्युअल ID म्हणून. आधार नंबर मध्ये क्लिक करा. तुमचा जो पण आधार नंबर आहे तो एंटर करा. आधार नंबर एंटर केल्यानंतर जनरेट OTP मध्ये क्लिक करा. जनरेट OTP मध्ये क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 4 अंक दाखवत आहे. ही झाली दुसरी पद्धत ज्याद्वारे आपण आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते चेक करतो. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट ह्या वेबसाईटवर येऊ शकता. आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर चेक करायची तिसरी वेबसाईट आहे उद्यम आधारची. तुम्ही इथे गुगलमध्ये येऊन उद्यम रजिस्ट्रेशन असे टाईप करा. उद्यम रजिस्ट्रेशन टाईप केल्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट येत आहे www.udyamregistration.gov.in त्याच वेबसाईटवर टाईप करा. इथे तुमचा जो पण आधार नंबर आहे आणि तुमच्या आधार कार्डमध्ये जसं नाव आहे तसं बिलकुल नाव इथे तुम्ही टाईप करा. आता आपण आपला आधार नंबर आणि नाव आपण इथे टाईप केलं आहे. इथे क्लिक करा. इथे क्लिक करून व्हॅलिडेट अँड जनरेट OTP मध्ये क्लिक करा. व्हॅलिडेट आणि जनरेट OTP मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे 4 अंक तुम्हाला इकडे शो होत आहे. अशा 3 पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करू शकतो. आणि मित्रांनो, ह्या सर्व वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही ह्या सेम 3 वेबसाईटमध्ये येऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारे मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक राहण्याचे फायदे सांगितले आहे आणि आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे माहिती करण्याचे 3 पद्धती सांगितल्या आहे. आणि आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करण्याकरिता आपल्याला आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रामध्ये जाऊनच मोबाईल नंबर लिंक करावे लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ज्या लोकांना आपल्या आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते माहिती नसणार त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असणार तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.